भाऊ, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये. नमस्कार. खरं तर आज मावळ तालुका खरेदी विक्री संघाची सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया होती. ही निवड प्रक्रिया कुठेतरी बिनविरोध होईल महायुतीच्या माध्यमातून अशी चर्चा होत असताना ऐन वेळेस ही निवड प्रक्रिया बिनविरोध न होता तिथे निवडणूक झाली. सभापती पदासाठी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्याच 2 उमेदवारांचे अर्ज आले आणि उपसभापती पदासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच 2 उमेदवारांचे अर्ज आले आणि तिथं निवड प्रक्रिया झाली. सभापतीपदी किरण हुलावळे आलेले आहेत आणि उपसभापतीपदी सुनीता केदारी यांची निवड झालेली आहे. काय तुमची एकंदरीत या संदर्भातली प्रतिक्रिया आहे आणि ही निवडणूक होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले होते, मात्र ती निवडणूक झाली, बिनविरोध झाले नाही, याबद्दल काय सांगाल? मला वाटतं 2023ला खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्वप्रथम त्या ठिकाणी झाली आणि ही निवडणूक होत असताना महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीसाठी समोर जावं अशा पद्धतीचा एक मतप्रवाह होता. कारण सहकारामध्ये पक्षीय राजकारण असू नये अशी एक भूमिका सगळ्यांची त्या ठिकाणी होती आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातनं सर्व पक्षांचे नेते, मग भारतीय जनता पक्षाची प्रमुख मंडळी असतील, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख मंडळी असतील किंवा इतर पक्षांची प्रमुख असतील, अशा सगळ्यांनी एकत्रपणाने येऊन त्या ठिकाणी पॅनेल केलेलं होतं आणि ते पॅनेल केल्यानंतर सगळ्याच प्रमुखांनी त्यावेळेस AR ऑफिसमध्ये आपली ती बैठक झालेली होती आणि तिथं प्रत्येकाला 8-8 महिने सभापतीपदाची संधी द्यायची अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळं ठरलेलं होतं. परंतु पहिल्याच सभापतीच्या निवडीपासून थोडंसं गालबोट त्या खरेदी विक्री संघाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिली संधी ज्या सभापती म्हणून ज्या कार्यकर्त्याला दिलेली होती त्याला खरं तर ती 8 महिन्याची संधी आपण दिलेली होती. परंतु 8 महिन्याची संधी देत असताना त्यांनी सभापती उपसभापतीचे राजीनामे देखील, ज्या दिवशी निवड झाली सभापतीची आणि उपसभापतीची त्याच वेळेस पक्षाच्या महायुतीच्या प्रमुखांकडे त्यांनी राजीनामे देखील दिलेले होते. परंतु 8 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं दिलेला शब्द फिरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं खरेदी विक्री संघ थोडासा डिस्टर्ब झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण की जिथं महायुती म्हणून सगळ्या पक्षाची मंडळी एकत्र असताना जी भावना ठेवून खरेदी विक्री संघ त्या ठिकाणी बांधला गेलेला होता की बाबा सहकारामध्ये राजकीय जोडे बाहेर ठेवायचे आणि त्या पद्धतीने काम करायचं, तसंच काम प्रामाणिकपणे सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींनी त्यावेळेस केलेलं होतं. परंतु तो राजीनामा न झाल्यामुळं त्याच्यातनं हेवेदावे आणि वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी सुरू झालं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे काही सदस्य होते, भाजपचे काही सदस्य होते, काही अपक्ष निवडून आलेले सदस्य होते आणि असा सगळ्यांनी मिळून नंतर तो कारभार त्या ठिकाणी सुरू झाला. मग त्यांच्यात थोडंसं अनबंध तयार झाल्यानंतर अविश्वासाचा ठराव आणायचा का किंवा कशा पद्धतीने हा जो निर्णय चुकीचा ठरवला गेला की 8 महिन्यानंतर राजीनामा न देणं, मग आपल्याला ते परत कसं जागेवर आणता येईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. परंतु त्याला काही फारसं यश आलेलं पाहायला मिळालं नाही. परंतु नंतर त्यांच्यातल्याच काही बैठकांमधनं 2 वर्षानं संबंधितांना काही चांगला विचार सुचला की बाबा आपण 8 महिन्याचे जे राजीनामे द्यायचे ठरलेले होते ते दिलेले नाही, पण आता आपण देऊन टाकू. म्हणून त्या ठिकाणी त्या तत्कालीन सभापतीचा राजीनामा त्या ठिकाणी झाला, उपसभापतीचा राजीनामा झाला आणि निवडणूक खरेदी विक्री संघाची लागली. खरेदी विक्री संघाची निवडणूक लागल्यानंतर सगळी मंडळी तालुका अध्यक्ष या नात्याने मला भेटली. काही मंडळी महायुतीचे जे काही भाजपाचे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे जात होते, काही आमदार साहेबांकडे काही मंडळी जात होते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं पाहत होता की कुठं काही आपल्याला त्याच्यामध्ये संधी घेता येते का किंवा वेगळ्या पद्धतीने पुढे जाता येतं का. परंतु मागचा अनुभव सगळ्या नेते मंडळींच्या आमच्या डोळ्यासमोर होता. त्याच्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की तुम्ही तुमच्यात बसा आणि तुमच्यात बसून त्या पद्धतीचा निर्णय तुम्ही सभापती उपसभापती तुम्हाला 4-4 महिने ठेवायचे, 4.5 महिने प्रत्येकाला संधी द्यायची, या सगळ्या पद्धतीनं तुम्ही तुमच्यात एकत्रपणानं बसा आणि पुढं जा. आम्हाला काही त्या या प्रक्रियेमध्ये तुम्ही घेऊ नका, कारण शेवटी संघ तुम्हाला चालवायचा आहे. तुम्ही मागच्या वेळेस आम्ही नेते मंडळींनी सगळ्यांनी तुम्हाला तिथं व्यवस्थित जोडून दिल्यानंतर देखील आमचं शब्द राखण्याचं सगळ्याच नेते मंडळींचा त्याच्यामध्ये अपमान झाल्याचं चित्र
शेवटी शब्द न पाळला गेल्यामुळे आम्ही सगळी मंडळी तोंडघशी पडलो. त्याच्यामुळं आम्ही थोडंसं दूध फुंकून पिल्यासारखं यावेळेस पावलं टाकत होतो की बाबा आपल्याला याच्यात फार काही पुढं न जाता त्यांच्यावरती ते सोपवावं. तरीसुद्धा आपल्या पक्षाची मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंडळी येत होती आमच्याकडं. भाजपाचा जो दुसरा काही 6 मंडळी निवडून आलेली होती तीसुद्धा येत होती. अपक्ष जे काही आहेत ते सुद्धा येत होते. असे ते प्रत्येकजण येऊन तुम्ही सांगा कसा निर्णय करायचा, आम्ही इच्छुक आहोत पण तुम्ही द्याल तो मनुष्य आम्ही स्वीकारू. परंतु एकंदर सगळं त्यांचं चित्र जे आम्ही पाहत होतो त्याच्यामध्ये प्रत्येकजण म्हणजे मला कसं त्याच्यामध्ये संधी मिळेल आणि कसं पुढं जाता येईल, म्हणजे आम्हाला वाटत होतं की पाठीमागच्या घटनेनंतर कदाचित काहीतरी बदल होईल आणि हे खरेदी विक्री संघ वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं, कामकाजाच्या दृष्टिकोनातही मंडळी पावलं पुढं टाकतील. परंतु त्यांच्या हेवेदावे थोडेसे नजरेसमोर आमच्यासुद्धा दिसत होते. जरी हे आम्हाला म्हणत असले की तुम्ही नाव द्या, तरी त्या नावाच्या बाबतीमध्ये हे किती संघटना म्हणून राहतील याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये शंका होती. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये भाग न घेता आम्ही कुठेही नावं कुठल्या प्रेस मीडियाला दिली नाहीत किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठे आम्ही नावं जाहीर करायच्या भानगडीत पडलो नाही. कारण की या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मागच्या काळामध्ये शेवटी या लहान लहान कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या निवडणुका आहेत. म्हणून आम्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी, सगळ्याच पक्षाच्या, मी असं म्हणत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, महायुती म्हणून सगळ्याच पक्षाच्या नेतेमंडळींनी एक थोडासा उदात्त विचार ठेवून किंवा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल तर आपण थोडंसं पाठीमागं राहून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता व्हावं, संधी घेता यावी. परंतु त्याचा परिणाम थोडासा वेगळा झालेला पाहायला मिळाला. म्हणून आम्ही काही त्याच्यातनं फार त्या प्रक्रियेत आलो नाही. आम्ही त्यांच्यावरती हे सगळं सोडून दिलं की तुम्ही द्याल तो तुम्ही तुमचं बसा, तुम्ही तुमचं नाव ठरवा, आमच्या तोंडून वधून घेण्यासाठी आम्हाला काय आग्रह करू नका. ते शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला म्हणत होते नाही तुम्हीच सांगा, तुमच्या शब्दापुढं कुणी जाणार नाही, आम्ही तुमचा शब्द मानू. परंतु आम्ही कुणीही मंडळींनी ते धाडस केलं नाही. शेवटी आम्ही ठरवलं की पक्षाचेच आपले कार्यकर्ते, कुणीही झाला तरी तो पक्षाचाच त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं जो होईल त्याचं स्वागत करायची भूमिका आपण ठेवू. या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि थांबलो. तुम्ही म्हणताय की आपण यामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतला नाही, मात्र एक चर्चा त्या ठिकाणी जी होत होती ती अशी होती की शेवटच्या क्षणाला का असे ना मात्र सभापतीपदी किरण उलावडे आणि उपसभापतीपदी रमेश बुरुक असावेत अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचा वरतून नावं आल्याचा चर्चा तिथं होत होती. मात्र आपण ती गोष्ट पेटाळता हा एक भाग झाला. मात्र माझा एक प्रश्न आपल्याला असा आहे की इतक्या महत्त्वाच्या संस्था जेव्हा पूर्णपणे कार्यकर्त्याच्या हातात दिल्या जातात तेव्हा तिथं व्यवस्थितपणे चालवल्या जात नाही अशा पद्धतीचे चित्र दिसतं. राजीनामा न होणे असेल, कामं न होणे यासारख्या गोष्टी होतात. खरं तर तुमच्यासारख्या ज्येष्ठांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे, तरच ही व्यवस्था व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकते. याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण नेत्यांचंही दुर्लक्ष होतंय असा एक सूर त्या ठिकाणी होत होता. आणि ह्या खरेदी विक्री संघाची निवडणुकीत तुम्ही नेत्यांना दोष देऊच शकत नाही. मी अगदी नावानिशी जर बोलायचं ठरलं, आमदार सुनील अण्णा शेळके असतील, बाळाभाऊ बेगडे असतील, बाळासाहेबजी नेवाळे यांच्याकडे त्यांनी जबाबदारी दिलेली होती सहकारातल्या निवडणुकीच्या संदर्भातली, बापूसाहेब बेगडे असतील, आम्ही सगळ्या मंडळींनी एकत्र बसून या खरेदी विक्री संघाचे उमेदवार त्या ठिकाणी ठरवलेले होते आणि सामुदायिकपणानं जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. 8-8 महिन्याच्या आम्ही प्रत्येकाला 8-8 महिन्याची संधी त्या ठिकाणी द्यायची. हे काम नेत्यांचं काम नेत्यांनी केलं होतं ना. पण 8 महिन्यानंतर एवढ्या नेत्यांसमोर शब्द दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा दिला गेला नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्यात आपापसात विसंवाद तिथं सुरू झाला. मग याला जबाबदार तुम्ही नेत्यांना कसे धरू शकता? एक शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता निवडणूक झाली, निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेला खरं तर चांगलं लक्ष नाही. निवडणूक प्रक्रियेतनं सभापती उपसभापती निवडला गेला, जे आरोप पक्षावर नेत्यांवरती होतात ते तुम्ही फेटाळलेले आहेत. मात्र एक शेवटचा प्रश्न जो की आणखीन एका सहकारी संस्थेची निगडीत तो म्हणजे बाजार समिती. बाजार समितीमध्ये तर नेत्यांचं डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट होती, अगदी संचालक निवडून आणण्यापर्यंत होती. मात्र तिथे देखील आता सभापती उपसभापती हे कित्येक वर्षापासून स्टँडिंगमध्ये आहेत, त्यांचे राजीनामे झाले नाही. तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? मला प्रश्न एकदा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देखील नेत्यांचं इन्व्हॉल्वमेंट तिथे तर मात्र झालेली होती. तिथे मात्र 2 वर्षापासून राजीनामे झालेले नाही. तिथे राजीनामे होईल यासाठीची चर्चा होती. तशा बैठका झाल्या होत्या, मात्र अजूनही तिथे राजीनामे झालेले नाही. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? दोन्हीकडची परिस्थिती सेम आहे, कारण ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या लगोलग चालत्या. आत्ता जी मी नेते मंडळीची नावं घेतली, सेम परिस्थिती त्याच वेळेस बाजार समितीच्या देखील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखील निवडणुकीमध्ये होती. तिथं देखील त्या सभापतींनी देखील 8 महिन्याचा कालावधी झाल्यानंतर अशाच पद्धतीने तिथं चालवलं आणि त्याच्यामुळं त्या देखील संस्थेमध्ये अशाच पद्धतीनं आताची स्थिती आहे. म्हणजे खरेदी विक्री संस्थेतली आजची परिस्थिती आणि तिथली परिस्थिती फारशी काही वेगळी नाही आहे. ठीक आहे, शेवटचा प्रश्न भाऊ. निवडणूक झालेली आहे, सभापती उपसभापती निवडलेले आहेत. ठीक आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट नसेल, कुठल्याही नेत्याची इन्व्हॉल्वमेंट नसेल, तरी देखील एका पक्षाचा नेता म्हणून तुमच्या पक्षाचे 2 पदाधिकारी आज निवडले गेलेले आहेत. त्यांना काय शुभेच्छा संदेश द्याल आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? ठीक आहे, निवडणूक ही निवडणुकीपुरती राजकारण समजलं गेलं पाहिजे. शेवटी आपण सगळेच जण समाजाच्या हिताचं काम एखाद्या संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने होईल त्याच पद्धतीनं आपली वाटचाल त्या ठिकाणी असली पाहिजे. आज जे 2 मंडळी आमच्या पक्षाची त्या ठिकाणी सभापती आणि उपसभापती म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, तर त्यांना देखील किंवा त्या सगळ्या खरेदी विक्री संघातील सर्वच आमच्या संचालक मंडळाला किंवा महायुतीतील सगळ्यांनाच आमचं सांगणं राहील की शेवटी आपण खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील, सर्वसामान्य जनतेची हिताची कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करावा, एवढ्याच आमच्या भावना या निमित्ताने राहतील. धन्यवाद.